शक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम् मन्यसे यदि तच्छक्यं मया द्रष्टुमिति प्रभो योगेश्वर ततो मे त्वं दर्शयात्मानमव्ययम्। भगवान परमात्म्याचा अर्जुनावर असणारा जो आत्यंतिक स्नेह, त्या स्नेहाच्या पोटी भगवान परमात्म्याने अर्जुनाला आत्तापर्यंत श्रीमद भगवद्गीतेचा जो पूर्वार्ध सांगितला, तो पूर्वार्ध श्रवण केल्यानंतर अर्जुन आपल्याला झालेली जी अनुभूती आहे त्या अनुभूती भगवंताला सांगतो की मदनुग्रहाय परमं गुह्यमाध्यात्मसंज्ञितं यत्त्वयोक्तं वचस्तेन मोहोयं विगतो मम। भगवान, आपण आत्तापर्यंत मला जे काही श्रवण करवलं तर त्याचा उपयोग म्हणजे माझ्या अंतकरणात असणारा आत्मानात्म संबंधाने अविवेक, तो अविवेक पूर्णपणे निरस्त झालेला आहे आणि मला आत्मा आणि अनात्मा यांचं विश्लेषण, पृथक्करण माझ्या बुद्धीवर आपल्या स्नेहामुळं किंवा आपली असणारी जी अनुकंपा, माझ्यावर असणारा अगाध प्रेम आणि त्या प्रेमापोटी आपण केलेला जो उपदेश, त्या उपदेशाची उपयोगिता म्हणजे माझा अविवेक पूर्णपणे नष्ट झालेला आहे असं सांगितलं। आणि त्यानंतर अर्जुन म्हणतो की हे सर्व सांगत असताना अध्यारोप अपवादाच्या भाषेत आपण ह्या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय या संबंधानेही वर्णन सांगितलं। आणि हे सांगत असताना ज्या ह्या विश्वाची उत्पत्ती, स्थिती आणि लय सांगितले ती अध्यारोपाची भाषा होती, म्हणजे तत्वतः आत्मस्वरूपाच्या ठिकाणी हे काहीच उत्पन्न झालेलं नाही हे सांगण्यास तू कधी विसरला नाही। तू मला स्पष्टपणे हे सांगत असताना देखील जगत सांगण्यात परमात्म्याचं तात्पर्य नाही, तर जगदधिष्ठान असणारा जो परमात्मा, त्या परमात्म्याचं आत्मत्वाने ज्ञान करून देण्यासाठी तू मला हा संपूर्ण विषय कथन केला। म्हणून तू मला सांगून गेलास की अथवा भूतेना माझ्या ठाई अथवा भूता माझी मी नाही, या खुना तू कही चुको नको। आणि हे गुह्यम अध्यात्म संज्ञितम, हे काय, हे सर्वस्व आमुचे गुढ परी दाविले तुझं उघड, आता इंद्रिया देऊनी कवाड हृदयी भोगी, हेही तू मला अत्यंत अध्यात्मातील गुह्य किंवा गुह्य ज्याला अध्यात्म संज्ञा आहे, अध्यात्म म्हणजे आत्मानम अधिकृत्य, ज्यामध्ये केवळ आत्मविचार सांगितलेला आहे। आत्मा या ठिकाणी आगापै पंडुकुमारा येतापै येता स्वरूपाच्या घरा करीतसे आडवारा विश्वाभासुजो। आपल्या स्वरूपरूपी घरामध्ये प्रवेश करताना हे जो विश्वाभास आहे हा आड येतो, म्हणून हा विश्वाभास कसा आभाषिक आहे हेही तुम्हाला चांगल्या प्रकाराने सांगितलं। आणि तुझं असणारं जे अविनाशी महात्म्य, अविनाशी महात्म्य म्हणजे तुझ्या स्वरूपाचं अविनाशित्व, तू कशा प्रकाराने अमर आत्मरूप आहे, तू स्वयंप्रकाश आहेस, तो घनीभूत आनंद आहेस, तू एकमेवा द्वितीय आहेस, नित्य शुद्ध बुद्ध मुक्त स्वभाववान आहेस, तुझ्या ठिकाणी स्वगत सजातीय विजातीय आदी भेद नाहीत, देशकाल वस्तूचा परिच्छेद नाही, अशा प्रकारचं तुझं स्वरूप तू मला कथन केलं। त्याच्यातून तुझं अविनाशी महात्म्य मला कळलं आणि मला तुझ्या स्वरूपाविषयी इतका दृढ विश्वास झाला का एवम एतद, भगवान जे बोलतील ते तसंच आहे, म्हणजे त्याच्यामध्ये ते इदम इत्थम हे असंच आहे, या रूपाने मला चांगल्या प्रकाराने निश्चय झाला। परंतु काय आहे, तुझी अध्यारोपात सांगितलेलं जे विश्व आहे ते विश्वसुद्धा सर्व तुझंच स्वरूप आहे, तेव्हा ते विश्वरूप पाहण्याची माझी इच्छा आहे। द्रष्टुम इच्छामी ते रूप महेश्वरम पुरुषोत्तम। आणि परमात्मन तुमच्या ठिकाणी असणारी कर्तुम अकर्तुम अन्यथा कर्तुम शक्ती संपन्नता, तुमच्या ठिकाणी असणारं भक्ताविषयीचं वात्सल्य आणि त्याला निरतिशय भक्तासंबंधाने असणारी अनुकंपा किंवा दया, यामुळं मला असं वाटतं की तुमचं जे ऐश्वर्यमय
असं प्रकारचं हे विश्वरूप आहे, ते द्रष्टुम इच्छामी, ते मला पाहण्याची इच्छा आहे. पण असं आहे की ते रूप पाहण्या आत्तापर्यंत ते रूप अगदी जवळच्या लोकांनाही तू दाखवलं नाहीस, तेव्हा ते रूप मला पाहण्याची तर इच्छा आहे. मग तो पाहण्याची इच्छा तुझ्या पुढं प्रगट करावी असं वाटतं. पण दुसऱ्या वेळेला वाटतं आत्तापर्यंत कोणीच पाहिलं नाही आणि माझा अधिकार आहे की नाही हेही मला कळत नाही. कारण सरोगू काय जाणे निदान रोगाचे, जो व्याधिग्रस्त पुरुष आहे त्याला आपल्या रोगाचं निदान जर त्याला कळलं असतं, ते तर त्याचं कारण कळलं असतं तर त्यांनी त्याचं निराकरण पण केलं असतं. परंतु मग आता आपल्याला हे कळत नाही, मग कळत नाही आणि अधिकारही कमी, मग भगवंताला कसं विचारावं अशा प्रकारची लज्जा किंवा संकोच मनात धरला आणि जर तुला ते सांगितलं नाही तर आम्हाला तुझ्या वाचून दुसरी गती तरी कोणती आहे. जर संकोच ठेवला तर त्या ठिकाणी आमची हानी होईल. म्हणून मला असं वाटतं की आता तुलाच विचारावं आणि ते विचारताना मीच सांगतो, परंतु मी मोकळेपणाने सांगतो. जर माझा अधिकार असेल तर मला हे रूप दाखव आणि जर माझा अधिकार नसेल तर हे नव्हे म्हणा, तर हे तुला होणार नाही असं सांगा. अशा प्रकारचा अर्जुन या श्लोकामध्ये बोलत आहे. आता आपल्या आत्तापर्यंत या ठिकाणी 13व्या ओळीपर्यंत झालेलं आहे. तो कृपा पियुष सजळू 113. तो कृपा पियुष सजळू आणि येरू जवळा आला वर्षा काळू, नाना श्रीकृष्ण कोकिळू अर्जुन वसंतू. आता सांगतात की अर्जुन म्हणतो की हे विश्वरूप आकळे, आयसे जरी जानसी माझे डोळे, तरी आरतीचे डोळे पुरवी देवा. माझ्या अंतकरणात जी आरती म्हणजे उत्कट इच्छा उत्पन्न झालेली आहे, तिचे डोळे किंवा तिचे सोहळे तू पूर्ण कर. कारण मला असं वाटतं की माझ्या डोळ्याच्या ठिकाणी योग्यता असेल तर हे विश्वरूप तू मला दाखवावं. आणि अर्जुन जेव्हा अशी योग्य ठिकाणी ठाये ठाव विनंती जवळ करू सरला सुभद्रापती. एक तर काय आहे, सुभद्रापती म्हणजे अर्जुन, तो भगवान परमात्म्याची बहीण आहे की ना, ती अर्जुनाला दिलेली आहे, म्हणजे नातं जवळचं आहे म्हणून तू सुभद्रापती आहेत. दुसरा एक अर्थ आहे सुभद्रा म्हणजे अत्यंत सुंदर असणारी, अत्यंत सम्यक असणारी, साध्वी असणारी अशी जी इच्छा आहे ती सुभद्रा. आणि त्या सुभद्रेचा पती म्हणजे माझी जी उत्कट अभिलाषा आहे, ह्या अभिलाषाची पूर्तता करणारा पती स्वामी तू आहेस. म्हणून आणि मी जी विनंती केली ती अनाठाई केली नाही, ठाये ठावी विनंती. ज्या ठिकाणी योग्य त्या ठिकाणी विनंती करायला पाहिजे असं स्थान मला तूच आहे आणि तुझ्याच ठिकाणी मी ही विनंती केलेली आहे. असं जेव्हा बोलला तेव्हा तो परमात्मा तर काय खरंच सर्व गुण संपन्न आणि सर्व सामर्थ्य असणारा परमात्मा की जो षड्गुणांचा चक्रवर्ती आहे. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य यांना भग असं म्हणतात आणि त्या सगळ्या षड्गुण ऐश्वर्याने संपन्न त्याला भगवान असं म्हणतात. म्हणून तू षड्गुणांचा चक्रवर्ती नाम सार्वभौम राजा आहेस आणि त्यामुळं त्या परमात्म्याला आपल्या इतक्या परमप्रिय अर्जुनाने इतकी कळवळ्याने आपल्याला प्रार्थना करावी हे परमात्म्याला सहावेची ना, हे त्याला सहनच होत नाही. म्हणून परमात्म्याला उपमा दिली, तो कृपा पियुष सजळू, कृपारूपी अमृताने भरलेला जळासहित अशा प्रकारचा तो परमात्मा जलद म्हणजे जल देणारा म्हणजे अशा प्रकारचा तो मेघ आहे. कृपा अमृताने भरपूर भरलेला डबडबलेला असा तो मेघ आहे. आणि त्या मेघाला पुन्हा काय आहे, आकाशात ढग येतात आणि विरळ होऊन जातात. परंतु हा मेघ कसा आहे तर ते सांगतात की हा पावसाळ्यातला आहे आणि योगायोगाने असा मेघ असा आलेला आहे की वर्षा ऋतू प्राप्त झालेला आहे. येरू जवळा आला वर्षा काळू आणि त्या ठिकाणी वर्षा ऋतूसुद्धा जवळ आलेला आहे. पुन्हा तो मेघ कृपामृताने भरलेला आहे आणि अशा वेळेला तिथं भगवान त्याला सांगणारच ना, वर्षा ऋतू आला म्हणजे तो मेघ वर्षाव करणार. तसंच या ठिकाणी अर्जुन जो आहे तो वर्षा ऋतूच्या स्थानी आहे आणि भगवान परमात्मा कृपा पियुष सजल म्हणजे मेघ आहेत. दुसरं उदाहरण दिलं
नाना श्रीकृष्ण कोकिळो अर्जुन वसंतो. नाना म्हणजे अथवा असं पण म्हणता येईल की श्रीकृष्ण परमात्मा हा त्या ठिकाणी उपदेष्टा परमात्मा हा कोकिळाच्या जागी आहे. परंतु कोकिळाला कंठ कधी फुटतो तर ज्या वेळेला वसंत ऋतू येतो त्यावेळेला. मग अर्जुन वसंतो, अर्जुन हा वसंत ऋतू आहे आणि परमात्मा हा कोकिळ आहे. वसंत ऋतूत आला की त्या ठिकाणी कोकिळेला कंठ हा फुटणारच. म्हणून सांगतात हे काही नवल नाही. या ठिकाणी भगवंताने अर्जुनाला उपदेश करायला स्वतःहून प्रवृत्त होणं हे काही आश्चर्यकारक गोष्ट नाही, कारण त्याला योग्य अधिकारी आल्यावर भगवान परमात्मा त्याला उपदेश करणारच ना, असं सांगतात. आता 14 क्रमांकाची ओवी आहे. ना तरी चंद्रबिंब वाटोळे, देखोनी क्षीरसागर उचंबळे, तैसा दुनेही वरी प्रेमबळे, उल्लसितो झाला. ना तरी म्हणजे अथवा, वाटोळे चंद्रबिंब देखोनी, वाटोळे म्हणजे वर्तुळाकार असणारं पौर्णिमेचा जे चंद्र आहे त्या चंद्राचं मूळ असणारं बिंब म्हणजे पौर्णिमेचा चंद्र. त्या पौर्णिमेचा चंद्र पाहिला की क्षीरसागर उचंबळे. हा क्षीरसागर म्हणजे क्षीराचा समुद्र तो उचंबळतो, म्हणजे तो अधिकच त्या ठिकाणी काय त्याला भरती येते, समुद्राला भरती. पौर्णिमेच्या दिवशी समुद्राला भरती येते. तसं मग हा जो क्षीरसागर आहे तो क्षीरसागर ज्या दिवशी पौर्णिमेचा चंद्र उदयाला येतो त्यावेळेला आपोआपच तो सागर उचंबळतो किंवा त्या ठिकाणी त्याला भरती येते. तैसा त्याचप्रमाणे दुनेहीवरी प्रेमबळे उल्लसितो झाला. म्हणजे परमात्मा अगोदरच उल्लसित आहे, परंतु त्या परमात्मा जेव्हा प्रेमबळे अर्जुनाचं जे प्रेम आहे त्या अर्जुनावरील असणाऱ्या प्रेमाच्या बळाने म्हणजे सामर्थ्याने तो दुनेहीवरी उल्लसितो झाला. दुनेहीवरी म्हणजे दुप्पटीपेक्षाही अधिक उल्लसित झालेला आहे. म्हणजे प्रेमाने विव्हळ झालेला किंवा उल्लसित झाला म्हणजे त्याला अधिक उत्साह आला की माझ्या अर्जुनाला हे विश्वरूप आता मी कधी दाखवू. असा परमात्म्याच्या ठिकाणी केवळ हे बळ कोणाचं आहे, हे प्रेमाचं बळ आहे. अर्जुनावर असणारं परमात्म्याचं प्रेम किंवा अर्जुनाचं असणारं परमात्म्यावरील प्रेम आणि परमात्म्याचा अर्जुनावरील प्रेम यामुळं दुप्पटीपेक्षाही ह्या विश्वरूप दर्शन अर्जुनाला करून द्यावं याविषयी परमात्म्याला अधिकच उत्साह दाटून आला. मर्यादेचा ते अर्थही सांगायचा काय प्रॉब्लेम सांगा. परिमर्यादेचा सागर हा तवची तया डगर, जवन देखी सुधाकर उदया आला. समुद्र हा मर्यादा संपन्न आहे. ही प्रसिद्धी तोपर्यंतच आहे की जोपर्यंत चंद्रबिंब परिपूर्ण रीतीने आकाशामध्ये उदयाला येत नाही. माऊली सांगतात समुद्री रेखा ओलांडावी. समुद्राने आपली रेषा ओलांडायची नाही, कारण समुद्रातसुद्धा काही मर्यादा सोडत नाही. मर्यादा पुरुषोत्तम राम आणि मर्यादायुक्त असणारा सागर याचे मानवी जीवनामध्ये नीतिशास्त्राचे धडे देताना सांगतात समुद्र कधी मर्यादा सोडत नाही. समुद्री रेखा ओलांडावी. काय पृथ्व्या भूते वाहावी हे आज्ञापैई माझी. अजून एक हे झालं ना नाही ही ओवी राहिली ना. म्या बोलविल्या वेदू बोले, म्या चालविल्या सूर्य चाले, म्या हलविल्या प्राणू हले, जो जगाते चालिता. मियाचे नियमिला साता काळूग्राशी तसे भूता, हे मनियागते पंडुसुता सकळे जयाचे. पर्वती बहिसका न संडावे. पर्वताचं एक उदाहरण देतात, समुद्राचं उदाहरण देतात आणि व्यक्ती म्हणून भगवान परमात्म्याचं उदाहरण देतात. पण हे उदाहरण कुठपर्यंत देता येतं तर काय मर्यादेचा सागर हा मर्यादाशील आहे असं कुठपर्यंत तुम्ही म्हणू शकता. तवचीवरी तया डगरू तोचपर्यंत त्याला हा आळ किंवा ही संज्ञा दिली जाते. कुठपर्यंत जवन देखे सुधा करू उदया आला. जोपर्यंत चंद्र त्या ठिकाणी उदयाला आला नाही तोपर्यंतच त्याला ही संज्ञा दिली जाते. एकदा पौर्णिमेचा चंद्र उदयाला आला का आता त्याला मर्यादा राहत नाही, तो एका क्षणात वाढायला लागतो. आम्ही एकदा
मुंबईला पौर्णिमेच्या दिवशी आपले ते माने महाराजांच्याबरोबर स्नान करायला गेलो, समुद्राचं स्नान करायला. आम्ही जवळजवळ त्या खाडीमध्ये फरलांगभर दूर कपडे काढून ठेवले. आम्ही गेलो तिथं स्नानाला, ते पाणी लागलं मागं ओढायला. पाणी लागलं तर आम्हाला काय वाटलं काय कुठं जातं हे पाणी आता. आम्ही लागलो स्नान करायला. ते मुंबईचेच होते. ते म्हणे नाही एकच वेळ आता पाणी पुढं जाईल, आपल्याला गेले पाहिजे, कपडे जाते. आम्ही पळत पळत जसं पाणी चाललंय तसं पळत जाई, पण आमचे सगळे कपडे त्याच्यात गेले याच्यामध्ये. त्या पौर्णिमेचा ते म्हणे भरतीचा दिवस आहे, भरती येते त्याला म्हणतात मर्यादेचा सागर. कुठपर्यंत? जोपर्यंत त्यांनी चंद्राला पाहिलं नाही तोपर्यंत. उनेनी उमचला सुद्धा उनेनी उमचला सुद्धा करू, देखोनी आपुला कुमारू, देखोनी आपुला कुमारू, मर्यादा क्षीरसागर विसरेची ना. मर्यादा क्षीरसागरू विसरायचे ना. आता काय क्षीरसागराच्या मंथनातून चंद्राचा जन्म आहे ना, त्याचा मुलगा आहे चंद्र. परंतु हे मर्यादेत कुठपर्यंत धरतं? त्यांनी आपला मुलगा चंद्राला पाहिलं नाही तोपर्यंत, मग त्याला राहत नाही. उदाहरण एक स्वामी महाराज विनोदाने सांगायचे. एकदा तो बिरबल आणि बादशाह यांच्यामध्ये संवाद झाला. त्या संवादामध्ये त्यांनी काय केलं, त्या राजाने कोणी बादशहाने त्या एक मांजर असं शिकवलं की त्या मांजराच्या डोक्यावर पंती ठेवायची आणि ते मांजर एकदम समाधीमग्न राहायचं. मग त्यांनी सांगितलं की माणसाच्या स्वभावात बदल होऊ शकतो. तर ते मांजराचा स्वभाव चंचल आहे की नाही, पण आम्ही त्या मांजराला जर संस्कार केले तर आमचं मांजर कसं राहत आहे, एकदम त्याच्या मस्तकावर पंती दिली तरी हलत नाही, तेल सांडत नाही. मग ते म्हणे तुम्हाला बघू याचा स्वभाव आहे, तो स्वभाव सुटत नसतो म्हणे. मग त्यांनी काय केलं, नंतर आपल्या खिशात एक उंदीर घेऊन आला आणि त्याला समाधी लावली आणि हळूच ते उंदराचं पिल्लू त्याच्या पुढे ठेवून दिला. आता मर्यादा क्षीरसागर त्यांनी लगेच मर्यादा सोडली, समाधी पंथी कुठं काय कुठं. त्यांनी पहिली उंदरावर झडप घेतली. तैसा दुनियाही बरे उल्लसितो झाला, दुपटीनं ते सांगण्यासाठी प्रवृत्त झाला. तैसा दुनेही प्रेमबळे उल्लसितो झाला, मग ते प्रसन्नतेचेने आटोपे, गाजोनी म्हणितले सकृपे, पार्था देख देख अमुपे स्वरूपे माझी. नये मग आणि त्यामुळं प्रसन्नतेचे आटोपे. तो या ठिकाणी प्रसन्नतेच्या भरामध्ये, आवेशांमध्ये गाजोनी म्हणितले सकृपे. भगवान पहिला तर काय आहे, सकृप, कृपासहित आहे, कृपाळू आहे. आणि त्या कृपाळू भगवंताला हे या ठिकाणी अर्जुनाने केलेली स्तुती आणि अर्जुनाचं आपल्यावर असणारं प्रेम, यामुळं त्या प्रसन्नतेच्या सामर्थ्याने भगवान गाजोनी सकृपे म्हणितले. कृपाळू भगवान हे गाजोनी म्हणजे गर्जना करून अर्जुनाला म्हणतात, पार्था देख देख अमुपे स्वरूपे माझी. लगेच भगवान म्हणतात, हे अर्जुना पहा पहा, ही माझी किती स्वरूप आहे, ही सगळी स्वरूपं तू आता पहा. असं म्हटल्यावर भगवंताला सहनच झालं नाही, लगेच त्याला विश्वरूपाचं प्राकट्य केलं आणि प्रगट विश्वरूप दाखवलं. आणि आता भगवान पण त्याला एकदम उतावीळपणाने म्हणतात की पहा पहा अर्जुना, ही माझी स्वरूपं पहा. अर्जुनाला सांगतात, तू मला विश्वरूप पाहण्याची इच्छा केली ना, तर एक विश्वरूप देखावे, आयसा मनोरथ केला पांडवे, मग विश्वरूपमय आघवे करून घातले. अर्जुनाची इच्छा काय होती, एक विश्वरूप देखावे, एका विश्वाचं फक्त स्वरूप पाहावं, एवढंच होतं. ऐसा मनोरथ पांडवे केला, पांडवाने म्हणजे अर्जुनाने एवढंच मनोरथ केला की मी ह्या एक विश्वरूपाचं दर्शन करावं. परंतु विश्वरूपमय आगवे करून घातले. परंतु परमात्म्याने त्याला एकच विषय, कारण काय आहे, अनंत ब्रह्मांडे उदरी, परमात्म्याच्या उदरामध्ये काय एकच ब्रह्मांड किंवा एकच विश्व आहे का, अनंत विश्व त्याच्यामध्ये सापडलेलं आहे. आता नवीन जे खगोलशास्त्राचं संशोधन झालं, आपण म्हणतो काय आकाशगंगा, तर त्या आकाशगंगेमध्येच हे सर्वच्या सर्व चंद्र सूर्य तारांगण ग्रह आहेत. आता खगोलशास्त्राचं संशोधन असं सांगतं की ह्या ब्रह्मांडामध्ये अशा अनंत आकाशगंगा आहेत आणि अनंत सूर्य आणि अनंत चंद्र आहेत. म्हणून भगवंताचं स्वरूप सांगताना काय म्हणतात की त्याच्यामध्ये सूर्य कितीतरी सूर्य तुझी निढळी कोटी सूर्यप्रकाशे आणि चंद्र वदन कोटी चंद्र प्रकाशे
कमलनयन हासे असं त्याचं हालकारे कृष्णा डोलकारे. कृष्ण परमात्म्याच्या पोटात किती असे कोट्यावधी, पण हे कोणत्या एका आकाशगंगेमध्ये असे आकाशगंगाच कोट्यावधी आहेत. आणि असे पुन्हा असणारे ब्रह्मांड ही अनंत आहेत. म्हणजे त्यांचा अंत किंवा गणनातसुद्धा करता येत नाही. तर अर्जुनाला फक्त हे असं वाटत होतं की भगवान म्हणतात ना, माझ्या एका अंशावर संपूर्ण जगत आहे. 10व्या अध्यायात विष्टभ्य हामिदम कृष्ण मेकांशेन स्थितो जगत असं परमात्म्याने सांगितलं. मग त्याच्या एका अंशावर जे जगत आहे ते आपण पाहू. पण परमात्मा म्हणतात एका अंशावरचं जगत काय पाहतो, अवघवे विश्वरूपमय करून द्यावे. सगळेचं सगळंच विश्वरूप दाखवलं. म्हणजे परमात्म्याच्या माझ्या व्यापक स्वरूपावर हे अनंत ब्रह्मांड, हे अनंत विश्व, तू माझ्या अनंत विश्व ही तू पहा. म्हणजे सगळं विश्वरूपमयच परमात्म्याने करून दाखवलं किंवा सांगितलं. ही एक विश्वरूप देखावे ऐसा मनोरथ केला पांडवे. त्याने मनात संकल्पना फक्त केली होती मला एक विश्वरूप दाखवा, पण आघवे विश्वरूपमय करून घातले. सर्वच विश्वरूपमय करून टाकलं. बाप उदार देवो अपरिमितो याचक स्वेच्छा सदोदितो आशे सहस्रवरू देतो सर्वस्व आपले. आता सगळे विचार पुढं येतच जाईल ह्या अध्यायामध्ये. पण अर्जुनाने एक विश्वरूप पाहण्याची इच्छा केली आणि त्याला सर्व विश्वरूपमय करून दाखवलं. म्हणजे भगवान हे ना अर्जुनाला हळूहळू सगुण. स्वामी महाराजांना एक आमच्याकडचे मोठे महापुरुष होते, त्यांनी विचारलं की हे विश्वरूप दर्शनामध्ये जे सांगितलेलं आहे, तर याच्यामध्ये भगवान पुढं जाऊन अर्जुनाला काय सांगतात, अंग सांडोनी छाया अळिंगतो सीमा. म्हणजे मी तुला जे सांगतो विश्वरूप दाखवतो आणि तू म्हणतो मला नको, मला चतुर्भुज स्वरूपात दर्शन दे, असं तू कसं काय म्हणतो. तर भगवान त्याला म्हणतात चतुर्भुज रूप जरी पुढं दाखवलं असेल, पण भगवंताचं मनोगत असं आहे की तुला मी विश्वरूप दाखवतो आणि तू मात्र म्हणतो की मला सगुण चतुर्भुज रूप दाखव. हे म्हणणं म्हणजे भगवंताला आवडत नाही. भगवान म्हणतात की अंग सांडलं आणि छायेला आलिंगन देतो, असं कसं काय म्हटले, असं त्यांनी प्रश्न विचारला. तर ते स्वामी महाराज म्हटले की भगवंताला अर्जुनाला सगुण साकार स्वरूपाचं दर्शन होतंच आधी. सगुण साकारापासून त्याचं जे दिसतो हा तैसा नव्हे सर्व दिशा व्यापक असं विश्वरूपाचं दर्शन करून द्यायचं होतं. हळूहळू परमात्म्याला सगुण साकारातून सगुण साकारपणे सापेक्ष व्यापक हे सांगायचं होतं. नंतर जाऊन त्याला सगुण निराकार हे सापेक्ष व्यापकता दाखवायची होती आणि निर्गुण निराकाराची निरपेक्ष व्यापकता अर्जुनाच्या बुद्धीवर आरूढ करायची होती. परंतु तो मध्येच पुन्हा माघारी घ्यायला लागला. हेच नुसतं व्यापक विश्वरूप हेच नको म्हणायला लागला. तर अजून तुला आम्हाला कुठं न्यायचं आहे, निर्गुण निर्विकार अशा असणारं जे एकमेवा द्वितीय अखंड निरतिशय व्यापक स्वरूप ते तुझ्या बुद्धीवर आरूढ करायचं. म्हणून भगवान अर्जुनाला थोडंसं अशा प्रकारचं उपेक्षेने म्हणतात असं म्हटले होते. आणि हे ठीकच वाटतं की नाही. तसं इथं म्हणतात एक विश्वरूप देखा. अरे अर्जुनाला फक्त एकच विश्वरूप काय दाखवायची, असे अनंत विश्व माझ्या एका रोमामध्ये भरलेले आहेत हे अर्जुनाला महात्म्य केलं. म्हणजे भगवंताचं निरतिशय व्यापकत्व, त्याचा अखंडत्व त्याच्या बुद्धीवर आरूढ होईल, याच्यासाठी भगवंताचे प्रयत्न चाललेले. बाप उदार देवो अपरिमितो याचक स्वेच्छा सदोदितो आशे सहस्रवरी देतो सर्वस्व आपुले. बाप म्हणजे बाप रे बाप. देवो अपरिमितो उदार. परमात्मा हा अमर्याद उदार आहे. परमात्म्याच्या औदार्याला सीमा नाही. तुझा ऐसा कोणी न देखे उदार अभयदान शुर पांडुरंगा शरण आलियाचे न पाहती गुणदोष. असं परमात्मा जो आहे त्याच्या मर्यादेला त्याच्या औदार्याला मर्यादा नाही. म्हणून म्हणतात की अपरिमितो म्हणजे अमर्याद अशा प्रकारचा उदार देव उदार आहे. औदार्याची सीमा काय वर्णू रघुरामा असं त्याच्याविषयी म्हटलेलं आहे. आणि भगवान एकदा इतका उदार झाला की याचक स्वेच्छा सदोदितो, की परमात्मा जर इतका उदार असेल तर आपणच त्या ठिकाणी आपली इच्छापूर्ता का करू नये.
मग आपल्या स्वेच्छा सदा उदितू, याचकाच्या ठिकाणी काय आहे, स्वेच्छा म्हणजे आपली जी इच्छा आहे, परमात्मा उदार झाला आहे, तुझी काही इच्छा असेल ती पूर्ण करतो. मग अशा वेळेला त्या याचकाची जी इच्छा आहे सदा उदित, नित्य काय वृद्धिंगतच होत राहते. म्हणजे आपण जी जी इच्छा करतो परमात्मा पूर्ण करतो, तर याच्या इच्छेची उत्तरोत्तर काय होते, वृद्धिंगत होत राहते, वाढ होत राहते, सदा सारख्या इच्छा उत्पन्न होत राहतात. आणि बरं झाल्या म्हणजे काय, ते कल्पतरू पुरविता. आणि परमात्मा काय करतो, आपुले सर्वस्व सहस्रवरी देतो. आपलं जे सर्वस्व आहे, आपलं जे वास्तव असणारं निरपेक्ष व्यापक स्वरूप आहे, ते त्याला सहस्रवरी देतं. तो हजारो पटीनं त्याला देत राहतो. म्हणजे एक विश्वरूप दाखवलं तर विश्वरूपमय आगवे करुणी घातले. म्हणजे त्या याचकाची इच्छा होते आणि त्या इच्छा वाढत जाते, आणि जितकी वाढेल त्याच्या हजारो पटीनं परमात्मा त्याच्या इच्छेची पूर्णता करतो. सहस्रपटीनं आपल्याला प्रगट करून दाखवतो विश्वरूप रूपाने. अहो शेषाचेही डोळे चोरिले, वेद जया लागी झकविले, लक्ष्मीही राहिले जिव्हारजे. ते म्हणतात, अहो हे अर्जुनाला भगवंताने जे विश्वरूप दाखवलं ते कोणाला दाखवलं नाही, तर शेषाला सुद्धा. जे शेषशय्यावर परमात्मा पहुडतात आणि ज्याला 1000 डोळे आहेत, त्याच्या डोळ्याला विश्वरूप कधी चुकेल का? विश्वरूप तर सहजच पाहायला पाहिजे. परंतु 1000 डोळे असणारा जो शेष आहे त्याचे डोळे चोरिले. त्याचे डोळे चोरले म्हणजे त्याच्या डोळ्याला आपलं विश्वरूप चोरलं. त्याला जे काही आपलं स्वरूप दाखवलं ते विश्वरूप दाखवलं नाही. तर त्या ठिकाणी शेषशाही भगवंताचं स्वरूप पाहिलं, पण भगवंताचं विश्वरूपाचं दर्शन त्याला न झाल्यामुळं त्या शेषाचेही डोळे जणू काही भगवंताने चोरले. म्हणजे शेषाच्या डोळ्याला त्या भगवंताच्या विश्वरूपाचं दर्शन झालं नाही. वेद जया लागी झकविले. आणि वेद जे आहे ना, ते वेदांना देखील हे परमात्म्याचं विश्वरूप जे आहे त्याविषयी परमात्म्याने झकविले, त्यांनाही फसवलं. म्हणजे वेदालाही परमात्म्या विश्वरूपाचं दर्शन झालं नाही. जो वेद सर्वज्ञ कल्प आहे, म्हणजे ईश्वर सर्वज्ञ आहे आणि वेदसुद्धा सर्वज्ञ कल्प आहे. म्हणजे जवळजवळच ईश्वरासारखा सर्वज्ञ आहे, तरीसुद्धा त्याला त्या विश्वरूपाचं दर्शन झालं नाही. लक्ष्मीही राहिले जिव्हार जे. आणि जी आपल्या जिव्हार म्हणजे आपल्या अंतकरणातला असणारा अत्यंत गुह्य, त्याला म्हणतात जिव्हार. परंतु ते लक्ष्मीही राहिले. लक्ष्मी जी आहे पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली, परंतु सर्वस्व सांडूनी सर्वस्वे करुणी सेवा, अभिमानू सांडणी पांडवा. जे पाय धुवावयाच्या दैवा पात्र झाली, परंतु त्या लक्ष्मीला देखील हे विश्वरूप दर्शन झालं नाही. तिला जिव्हार राविले म्हणजे तिला गुप्तच ठेवलं, म्हणजे तिला हे विश्वरूप दाखवलं नाही. ते आता प्रगटुनी अनेकदा करीत विश्वरूप दर्शनाचा धंदा, बाप भाग्या अगाधा पार्थाच्या. आता या ठिकाणी ज्ञानोबराय जे कौतुक करतात ते पार्थाचं, अर्जुनाचं करत नाही, अर्जुनाच्या भाग्याचं वर्णन करतात. आणि ते म्हणतात पार्थाची अगाधा भाग्या. म्हणजे हे पार्थाचं असणारं जे अगाध म्हणजे अपरिमित असणारं भाग्य, किंवा त्याला हे विश्वरूप दाखवण्यासाठी त्याचं जे अनंत जन्मातलं पुण्य फलोन्मुख झालेलं आहे. म्हणून म्हणतात की बाप रे बाप, ह्या अर्जुनाच्या भाग्याला काय म्हणावं, किती भाग्य हे आहे की त्याच्यासाठी आता जे कोणालाच दाखवलं नाही विश्वरूप, ते आता अनेकदा प्रगटुनी अनेक रूपाने प्रगट करून विश्वरूप दर्शनाचा धंदा करीतो. कोण? ते गुह्य आत्तापर्यंत ठेवलेलं परमात्मा ह्या विश्वरूप दर्शनाचा धंदा म्हणजे उद्योग करतात किंवा व्यवहार करतात. आता विश्वरूप दर्शन त्याला करून देतात. म्हणून हे अर्जुनाचं भाग्य नाही, अर्जुनाच्या भाग्याचं त्यांना कौतुक वाटतं. आता याच्यामध्ये एक ओवी आली, यालाच म्हणायचं की हा विषय कसा कूट आहे. सगळा हा अध्यायच आहे ना, तसा अध्यायच कूट अध्याय आहे.
कारण चिंतनीय आहे. आपल्याला नेमकं विश्वरूप दर्शनाचं ह्या गीतेमधलं काय महत्त्व आहे हे आपण शेकडो वेळा जरी चिंतन केलं तर कुठंतरी मनुष्याला अपूर्णता वाटते. महापुरुषांच्या शब्दावरून आपण त्याचं आधार घेत चिंतन करत राहतो. पण इथं ओवी जेव्हा येते तर अर्जुनाने काय म्हटलं, मला विश्वरूप दाखव, आणि भगवंतानी सगळं विश्वरूपमय करून दाखवलं. चांगलं बघा हां. तर याच्यामध्ये तर जो जागता स्वप्नावस्थे जाये तो जेवी स्वप्नीचे आगवे होय तेवी अनंत ब्रह्मकटाह आहे आपणची झाला. आणि एकच जो परमात्मा आहे तोच परमात्मा एकोहम बहुश्याम प्रजाये असं आपण म्हणतो. परमात्मा एकटाच होता पण स एकाकी न रमते, त्याला एकट्याला कर्मेना. मग त्याला काय वाटायला लागलं की एकोहम बहुश्याम, मी एकटाच आहे, अनेकत्वाने व्हावं, आणि प्रजायेय, मी सर्वांना उत्पन्न करावं. आणि मग स ऐक्षत, त्यांनी संकल्प केला आणि तदेव सृष्ट्वा तदेवानुप्राविशत, त्याने सगळ्यांना उत्पन्न केलं आणि त्याच्यामध्ये प्रवेश करता झाला. अशा प्रकारचे श्रुतिवचन आहेत. ही अशी वर्णनं श्रुती करतात. परंतु आता भगवान जेव्हा ह्या अर्जुनासाठी विश्वरूपाने प्रगट झाला त्यावेळेला त्याचं वर्णन करताना माऊली म्हणतात, जो जागता, भगवंताचं कसं झालं, जो जागता स्वप्नावस्थेत आहे. जर एखादा मनुष्य जागता म्हणजे जागृती असणारा मनुष्य आणि तो झोपी गेला आणि झोपेमध्ये त्याला स्वप्न पडलं तर त्यालाच काय म्हणायचं, जागता म्हणजे जागृत अवस्थेत असणारा जो विश्व, बरोबर ना, जागृत अवस्थेचा अभिमानी विश्व, तो ज्या वेळेला स्वप्नावस्थेत जाय, तो ज्या वेळेला स्वप्नावस्थेत जातो म्हणजे तो कोणत्या अवस्थेत जातो, तेजस अवस्थेला प्राप्त होतो. म्हणजे स्वप्नावस्थेचा अभिमान धारण करतो. तो जेवी स्वप्नीचे आगवे होय. आणि त्यावेळेला तो स्वप्नाचा अभिमान धारण करतो त्यावेळेला त्या स्वप्नातल्या ज्या वस्तू तो निर्माण करतो, त्या वस्तू निर्माण करताना त्या वस्तूंचं उपादान कारण कोण होतो, तोच होतो, आहे की नाही. आणि त्या वस्तूंचं ज्ञान कोणाला होतं, त्यालाच होतं. म्हणून आपल्याकडं काय आहे, वेदांताची प्रक्रिया आहे. मिथ्या पदार्थाचा द्रष्टा हा त्याचं उपादान कारण असतो. याचा अर्थ स्वप्नस्थ पदार्थ कसे असतात, सगळे मिथ्या असतात, आहे की नाही. आणि स्वप्नद्रष्टाच तेवढा सत्य असतो. मग तो स्वप्नाचं उपादान कारण कसं काय होतो, तर तो स्वप्नाचं विवर्तोपादान कारण होतो, आहे की नाही. आणि त्याचा असणारा जो संकल्प किंवा त्याचा असणारं जे अविद्या आहे, त्या अविद्येचा काय होतो, स्वप्न हा अविद्येचा काय आहे, परिणाम. आणि स्वप्नद्रष्ट्याचा, साक्षीचा तो काय आहे, विवर्त आहे, साक्षीचा विवर्त आहे आणि अविद्येचा परिणाम आहे. हे आपण नेहमी चिंतन करतो. आणि हा दृष्टांत इथं सांगितला की नाही माऊलींनी, दृष्टांत म्हणा किंवा सिद्धांत म्हणा, तर या ठिकाणी जो जागता स्वप्नावस्थेत आहे तो जेवी स्वप्नीच्या आगवे होय तेवी अनंत ब्रह्मकटाह आहे आपणची झाला. त्याप्रमाणे हा अनंत ब्रह्मकटाह म्हणजे ब्रह्मांडरूपी कढया, म्हणजे अनंत ब्रह्मांड कोण झाला, आपणची झाला. म्हणजे जीवाचं जसं स्वप्न आहे की नाही, तसंच हे ईश्वराचं स्वप्न म्हणजे हे जगत आहे. माऊलींनी ह्या विश्वरूप दर्शनामध्ये वेदांत प्रक्रिया जी आहे त्या प्रक्रियेला अनुसरून हा सिद्धांत सांगितलेला आहे की नाही. म्हणजे विश्वरूप दर्शनाकडं पाहणारी एक तत्ववेत्याची दृष्टी ही असू शकते की नाही, किंवा अशी असली तर त्याला विश्वरूप दर्शन ज्ञानाच्या अंगाने नित्य आहे की नाही. तो काय म्हणणार, गौडपादकारिकेतला श्लोक आहे ना हा, यथा स्वप्न प्रपंचोयम मयी माया विजृंभिता तथा जागृत प्रपंचोपी मयी माया विजृंभिता. जर स्वप्नातला प्रपंच हा माझ्या मायेचा विस्तार आहे तर जागृतीतला प्रपंच हा सुद्धा कोणाचा विस्तार आहे, माझ्याच मायेचा विस्तार आहे. आणि त्या मायेच्या तत्वता जर पाहिलं तर मग तुम्ही म्हणाल पण हा तर ईश्वराच्या मायेचा विस्तार आहे. पण ईश्वराचा आणि माझं म्हणजे जो द्रष्टा आहे तो द्रष्टाच ब्रह्मरूप आहे की नाही. म्हणजे अधिष्ठान जर पाहिलं म्हणजे अविद्या अधिष्ठान चैतन्य साक्षी किंवा अविद्या किंवा अंतकरण अधिष्ठान चैतन्य साक्षी आणि माया अधिष्ठान चैतन्य ब्रह्म, हे दोन्ही काय आहे, एकरूपच आहे. म्हणजे खरा माझ्याच मायेचा हा विस्तार आहे का परमात्म्याच्या मायेचा विस्तार आहे, माझ्याच मायेचा हा विस्तार आहे. अशा रीतीनं माऊलीने या ठिकाणी ही ओवी सांगितली, आहे की नाही. जो जागता स्वप्नावस्थे जाये तो जेवी स्वप्नीचे आगवे होय तेवी अनंत ब्रह्मकटाह. अनंत म्हणजे ज्यांचा अंत किंवा गणना करता येत नाही असे ब्रह्मकटाह, म्हणजे हे ब्रह्मांडरूपी कटाह म्हणजे कढई,
तर ह्या ब्रह्मांडरूपी अनंत कढया हे कोण झालेलं आहे? आपणची झाला, आपणच झालेलो आहोत असं सांगतात. ते सहसा मुद्रा सोडिली आणि स्थूळदृष्टीची जवनिका फेडिली, किंबहुना उघडिली योगवृद्धी. हे झालं का वेदांताचं चिंतन वरच्या ओळीत. आता खाली पुन्हा काय सांगतात तर याच्यामध्ये हे भगवंताने अर्जुनावर केलेला शक्तिपात. कशावरून? तर किंबहुना उघडिली योगवृद्धी. किंबहुना फार काय सांगू म्हणतात, हे योगाची वृद्धी म्हणजे योगाचं ऐश्वर. भगवंताच्या ठिकाणी जे योगाचं ऐश्वर आहे, कारण सहा अस्माकम काय पूर्वेश भगवान जो आहे तो सर्वांचा आद्य गुरु आहे असं योगसूत्रामध्ये सांगितलं. सपूर्वेशाम अपि आदिगुरु ना, सगळ्यांचा आद्य गुरु कोण आहे? परमात्मा आहे. आणि त्या परमात्म्याच्या ठिकाणी काय आहे? सर्व सामर्थ्य आहे. परमात्म्याच्या ठिकाणी सर्व ज्या सिद्धींची संपन्नता किंवा ते सिद्धी प्रगट करण्याचं सामर्थ्य परमात्म्याच्या ठिकाणी. आपण म्हणतो ना की त्याच्या ठिकाणी या सगळ्या अष्टमा सिद्धी काय आहे? सहजच त्याच्या ठिकाणी आहेत. म्हणून तो परमात्मा त्यांनी काय केलं? किंबहुना फार काय सांगू, योगवृद्धी उघडली. त्यांनी काय केले? आपलं योगाचं ऐश्वर उघडलं म्हणजे प्रगट केलं. म्हणजे परमात्म्याला काय करता येतं? करीशील तरी नव्हे काही, आणि राईचा डोंगर पर्वत राई अशा प्रकारे तुझा अवघे होऊ येते असा तो परमात्मा. त्यांनी काय केलं? अर्जुनाला सहसा मुद्रा सोडिली. त्यांनी सहसा म्हणजे अचानक अर्जुनाने इच्छा केली ना विश्वरूपाचं दर्शन, तर त्या इच्छा केल्याबरोबर अचानक तत्काल सहसा मुद्रा सोडिली. मुद्रा म्हणजे भगवंताचं मूळचं असणारं स्वरूप किंवा भगवंताचा असणारा जो विश्वरूपाकार, त्या विश्वरूपाकाराला मुद्रा तोच आकार सोडला म्हणजे प्रगट केला, उघडला. म्हणजे तो आकार त्याच्यापुढं अर्जुनाला विश्वरूपाचा आकार त्याच्यापुढं प्रगट केला. यालाच म्हणतात की सहसा मुद्रा सोडिली. आपला असणारं जे विश्वरूपाचा आकार तो अर्जुनाच्या पुढं प्रगट केला. आता हा जरी प्रगट केला पण स्थूळदृष्टीची जवनिका फेडिली. परंतु काय, जरी अर्जुनाच्या पुढं आकार दाखवायचा झाला तर ज्या मनुष्याला चर्मचक्षुनी चर्मदृष्टी आहे की नाही, ज्याला चरमादृष्टी नाही किंवा दिव्यदृष्टी नाही, तर ते दिव्यदृष्टी असल्याशिवाय हे विश्वरूप दिसू शकत नाही. म्हणून अर्जुनाला काय केलं? स्थूळदृष्टी म्हणजे त्याची जी मनुष्यदृष्टी आहे किंवा त्याची जी अज्ञानामुळं असणारी जी दृष्टी आहे, अज्ञानयुक्त अशी जी दृष्टी आहे, तिची जवनिका म्हणजे त्या अज्ञानदृष्टीचा किंवा मनुष्यदृष्टीचा साधारणपणे मानवी दृष्टी असते. कारण काय, त्याची उपाधी काय आहे? अंतःकरण आहे. त्याच्या ठिकाणी सर्वज्ञता, सर्व उपाधी कोणी अंतःकरण किंवा अविद्या. त्याच्या ठिकाणी हे विश्वरूप पाहण्याची योग्यता असू शकत नाही, कारण त्याची स्थूळदृष्टी आहे. आणि त्या स्थूळदृष्टीची जवनिका म्हणजे पडदा, आणि तो फेडिला म्हणजे तो बाजूला केला. म्हणजे त्याला जे चर्मदृष्टीनं तो जे पाहत होता याच्यापेक्षा त्याला अलौकिक अशी दृष्टी दिली. आणि ती दृष्टी कोणती? तर ते भगवान सांगतात की आपलं माऊली सांगतात की योगवृद्धी उडवली. आपलं योगाचं सामर्थ्य दाखवलं आणि तत्काल त्याचा असणारा अज्ञानाचा पडदा दूर केला की जेणेकरून त्याला हे विश्वरूप पाहता येईल असं सांगतात. परंतु त्यांनी आपलं योगवृद्धी उघडली, आपलं योगाचं ऐश्वर प्रगट केलं. आपली स्थूळदृष्टीची जो पडदा आहे तोही त्या ठिकाणी दूर सारला. आणि मग आता अर्जुनाला विश्वरूप दिसायला पाहिजे की नाही? दिसायला पाहिजे. परंतु आता इथे एक शंका येते, ती बघा कोणती शंका येईल. परी हा देखेल की नाही, आईशी शेची न करी काही, एक सरा म्हणतसे पाही स्नेहातुर. आता वर काय सांगितलं? स्थूळदृष्टीची जवनिका फेडिली. म्हणजे अर्जुनाची जी काही स्थूलदृष्टी होती त्या स्थूलदृष्टीचा पडदा त्याचा काय केला? दूर केला. असा अर्थ केला की नाही आपण? मग स्थूलदृष्टीचा पडदा दूर केल्यानंतर अर्जुनाला हे दिसायलाच पाहिजे की नाही आता? परंतु पुढं असं म्हणतात, परी हा देखेल की नाही, आईशी शेची न करी काही, एक सरा म्हणतसे पाही स्नेहातुर. आता जर त्याच्या स्थूळदृष्टीचा पडदा दूर केला तर अर्जुनाला आता विश्वरूपच दिसायला पाहिजे की नाही? लगेच अर्जुनाने पाहायला पाहिजे. परंतु हा देखेल की नाही, आईशी शेची न करी काही.
परंतु अर्जुन हा हे देखेल म्हणजे पाहिल किंवा नाही पाहणार, याची भगवंताला सेची नकरी काही से म्हणजे आठवणच राहिलेली नाही आणि एकसरा आणि त्याला एकदम काय म्हणतो स्नेहातुर होऊन, स्नेहातुर म्हणजे अति प्रेमाने उतावीळ झालेला परमात्मा तो काय म्हणतो एकसरा म्हणत असे, एकदम म्हणायला लागला काय की किंवा एकसरा म्हणत असे म्हणजे वारंवार त्याला म्हणायला लागला पहा अर्जुना असं म्हणायला लागला. मग आता जर स्थूळजवनिका फेडली होती तर आता त्याला पहा म्हटल्याबरोबर त्याला सगळं दिसायला पाहिजे की नाही. परंतु ते म्हणतात परंतु भगवंताला एक आठवण राहिली नाही. कोणती आठवण राहिली नाही? हा देखेल की नाही, हे पाहिल की नाही. माझं बरोबर चाललंय ना बोलणं. मग असं कसं काय तुम्ही म्हणता? एकदा त्याचे स्थूळदृष्टी बाजूला केली असं म्हणतात आणि पुन्हा म्हणतात की त्याला स्मरण राहिलं नाही, हा पाहिल की नाही. हे कसं काय? बोला. भगवंताने जो मनुष्य अवतार धारण केला होता ना, तर ती स्वतःच्या ठिकाणी इतर जे आरोपित करतात अशा प्रकारची स्थूळदृष्टी स्वतःच्या दृष्टिकोनातून दूर केली. फक्त स्वतःच्या दृष्टिकोनातून दूर केली. पण अर्जुनाच्या दृष्टीनं अर्जुन हा पाहिल का नाही याचं भगवंताला स्मरण राहिलं नाही. आता भगवंतानी पडदा जो दूर केला स्वदृष्टीनं भगवान प्रगट झाले आणि अर्जुनाला पहा म्हणायला लागले. पण हे पाहण्यासाठी आपली जी व्यापक दृष्टी आहे ती ग्रहण करण्यासाठी अर्जुनाला योग्यता आली की नाही हे त्या प्रेमाच्या भरामध्ये भगवान विसरून गेले असा त्याचा अर्थ घ्यायचा. म्हणजे हा अर्थ येणार. भगवंतानी स्वदृष्टीने केलं पण अर्जुनाला ती दृष्टी प्राप्त होऊन आता अर्जुन हे पाहतो की नाही याविषयी मात्र भगवान त्याला अलौकिक किंवा दिव्य दृष्टी देण्याचं विसरून गेले. म्हणून ही स्थूळदृष्टीची जवनिका फेडली हे कोणाच्या दृष्टीनं? स्वदृष्टीनं, अर्जुनाच्या दृष्टीनं नाही. म्हणजे मग आपल्याला वयांची संगती लागते. परी हा देखेल की नाही हे शेची न करी काही, एकसरा म्हणतसे पाही स्नेहातुर. या ठिकाणी केवळ स्नेहाने म्हणजे आतुर झालेला म्हणजे स्नेहाने इथं उतावीळ झालेला, प्रेमाने विव्हळ झालेला असा जो परमात्मा आहे तो अर्जुनाला एकसरे एकदम म्हणायला लागला की पाही तू पहा असं त्याला म्हणू लागला. एकदमच म्हणू लागला म्हणजे त्याला दिव्य दृष्टी दिल्या वाचून म्हणू लागला. आणि मग भगवान काय म्हणतात ते सांगतात. श्री